भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुकी. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. विठाला 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 कोणी एकी बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गवळणीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून अर्थात या गवळणीतून जगद्गुरु श्री तुकोबराय प्रभू दर्शनाने गोपिकांना प्राप्त झालेल्या अवस्थेचा विचार करतायत. विठाला 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 विठाला. परम पावन दत्तप्रभूच्या पावन दरबारामध्ये श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 35 वर्षापासून साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात, म्हणजे त्रितपपूर्तीच्या उंबरठ्यावर आलेला आपला हा उत्सव. आणि ह्या 35व्या वर्षी जगद्गुरु श्री तुकोबराच्या सदैव वैकुंठगमन सोहळ्याचं 375वं वर्ष हे औचित्य डोळ्यासमोर ठेवून गाथा पारायण, जगद्गुरु तुकोबराय चरित्रकथा तथा कीर्तन महोत्सव याचं आयोजन या मंडळाने केलं. आणि या मंडळानं त्यांचं माझं असणारं जे प्रेम, त्या प्रेमापोटी या उत्सवाची समारोपाची चिंतन सेवा अर्थात काल्याची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याने असते हे मला वाटतं तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांना, भवदृश्य श्रोत्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. काला म्हणजे काय आहे? काला म्हणजे प्रसाद आहे. कधी कधी त्या प्रसादाला मलिदा संज्ञा येते, कधी कधी त्या प्रसादाला शेरण्या म्हटलं जातं, तर कधी कधी त्या प्रसादाला वारकरी संप्रदायात काय म्हटलं जातं? काला म्हटलं जातं. दही आणि लाही याच्या मिश्रणानं बनणारा हा काय आहे? काला आहे. काला म्हणजे प्रसाद आहे. म्हणून पहा, प्रसाद जीवनात काय करतो? लय गोड विचार गीतेने सांगितला. प्रसाद व्यक्तीच्या जीवनात 3 गोष्टी करतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादाचे 3 परिणाम गीतेने सांगितले. काय? प्रसादे सर्व दुःखानां हानी. 3 प्रकारचे दुःख जे जीवाच्या मागं लागले, प्रसाद ते दुःख संपून टाकतो. देवाचा प्रसाद काय करतो? प्रसन्न चेतसो, चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देतो. आणि देवाचा प्रसाद काय करतो? बुद्धी पर्यवतिष्ठते, म्हणजे आपली बुद्धी परमात्मा स्वरूपामध्ये अवस्थित करतो, स्थिर करतो. हे प्रसादाचे 3 परिणाम आहेत गीतेने सांगितलेले. पण प्रसाद शब्दाचा सरळ अर्थ करायचा ठरला तर प्रसाद शब्दाचा सरळ अर्थ आहे प्रसादस्तु प्रसन्नता. जो सेवन केला असता प्रसन्नता मिळते किंवा ज्याच्या प्राप्तीने जीवाला प्रसन्नता प्राप्त होते त्याला काय म्हणतात? प्रसाद असं म्हणतात. म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, अर्थात काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसन्नतेचं कीर्तन. बघा, रोजच्या कीर्तनाने कोणी खुश होईल अथवा न होईल, कारण लोकांचं रुची वैचित्र्य आहे जगामध्ये. कोणी म्हणतं आजच्या महाराजाने अभंग बरा सोडवला बरं, पण 1-2 चाली म्हणायला पाहिजे होतं. एखादा म्हणतो नाही काय महाराज नुसतं भजनच केलं, कीर्तन करण्याऐवजी भजन केलं काय वाईट आहे, नुसत्या चालीच म्हटल्या. एखादा म्हणतो काय नाही महाराजाचा अभ्यास चांगला आहे, पण अधूनमधून झटका असल्याशिवाय माणसाच्या मनात घुसत नाही, थोडे विनोद पाहिजे. एखाद्यानं भरपूर विनोद केले, लोक म्हणतात काय महाराज तमाशाची आठवणच येऊ दिली नाही.
एवढं रुची वैचित्र्य आहे जगामध्ये, एवढं रुची वैचित्र्य आहे. आणि मग कोणाला काय अपेक्षा, मग कोण्या कीर्तनानं कोणी खुश होईल अथवा न होईल. एक सांगू का, बाळकृष्ण महाराज हे आता पत्रिका निघाल्या, जुन्या काळात पत्रिका नसायच्या आणि तेच योग्य होतं. आता लोक कीर्तनं ऐकायला जे येतात, कीर्तनकार कोण आहे, हा, अशा गोष्टी आहेत. म्हणजे रुची भिन्न आहे बाबा, असं मला म्हणायचं. तात्पर्य काय सांगायचं, तात्पर्य एवढं आहे, पण रोजच्या कीर्तनाने कोणी खुश होईल अथवा न होईल, पण काल्याचं कीर्तन अपवाद आहे याला. काल्याच्या कीर्तनानं अख्खं गाव खुश असतं. कीर्तनाला आलेले बी खुश आणि न आलेले सुद्धा खुश असतात. आज काय बरं, 3 प्रकारचे लोक आहेत, प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत, काही सत्वगुणी, काही रजगुणी आणि तमगुणी. पण आजच्या कीर्तनानं सगळे खुश. सत्वगुणी का खुश, देवाचा प्रसाद मिळणार आहे. फोकस बंद झालं का, देवाचा प्रसाद मिळणार आहे म्हणून सत्वगुणी खुश. देवाच्या नवरसातल्या लीला ऐकायला भेटणार आहेत म्हणून आज रजोगुणी खुश. आणि गेली 8 दिवस झाली होती इथं कटकट चालू होती, ती आज संपणार आहे मग तमोगुणी बी खुश. मग काल्याचं कीर्तन सर्वांना आनंद देणारं कीर्तन आहे. काला जो परमात्म्याने गोकुळात केला आणि मग तो काला सेवन करण्याचा एक विधी आधी आम्हाला संप्रदायानं सांगितला. काय विधी आहे, हेची अनुवाद सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. हेची अनुवाद सदा सर्व काळ, सर्व काळ. हेची अनुवाद सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. हेची अनुवाद सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. करोनी गोपाळ काला सेवो, काला सेवो. करुणी गोपाळ काला सेवो, काला सेवो. करोनी गोपाळ काला सेवो, काला सेवो. करुणी गोपाळ काला सेवो, काला सेवो. हेचे अनुवाद सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. 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 सदा सर्व काळ. हेच अनुवाद करायचे, सदा करायचे आणि सर्व काळ करायचे. आणि मग ते कृष्ण चरित्राचे अनुवाद करण्याकरता आपल्या संप्रदायात कधी बाळक्रीडा प्रकरणातला, कधी काला प्रकरणातला, तर कधी गवळण प्रकरणातला अभंग घेण्याची प्रथा आहे. फडकरी मंडळी फक्त काला प्रकरणातलेच अभंग घेतात, पण आपली संस्थेतली मंडळी गवळण सुद्धा चिंतनात घेतात. तद अनुषंगाने मी गवळणीचं चिंतन करायचं ठरवलेलं आहे. खूप गोड गवळण आहे, सगळ्यांच्या पाठातली गवळण आहे, सुंदर गवळण आहे. ज्या गवळणीत तुकाराम महाराजांनी गोपिकांची अवस्था सांगितलेली आहे, जी प्रभू दर्शनानं त्यांना काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. ऐका मंडळी, भक्तिशास्त्रामध्ये गोपिकांचा जो अधिकार आहे तो तसा कोणाचाच नाही. सगळ्यांनी गोपिकांचा अधिकार मान्य केला. स्वतः शुकदेव म्हणतात, प्रमाणम तत्र गोपिका. मी जे तुम्हाला भक्तीचे सिद्धांत सांगतो त्या सिद्धांताला प्रमाणभूत कोण आहेत, तर गोपिका. नारदाने सुद्धा स्वतःची भक्तीची व्याख्या सांगितली आणि उदाहरण कोणाचं दिलं, यथा व्रज गोपिकानाम. काय तुमची भक्तीची व्याख्या काय आहे? नारद म्हणले, माझी भक्तीची व्याख्या अशी आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, जे काही कर्म आलं असेल, मग कोणाला बेलण्यानं चपात्या लाटायचं कर्म आलं असेल, कोणाच्या वाट्याला बेलण्यानं आपलं बेलण्याने लाटलेल्या चपात्या खायचं भाग्य आलं असेल. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. हो, जे जे काय हे करीतो देवा ते सेवा समर्पे. मी करतोय ती देवाची काय आहे, सेवा आहे. ह्या सेवा बुद्धीनं करायचं. काय विजय असेल ते. भजन काय आहे गणपशेठ, भजन शब्दाची व्याख्या काय आहे? आपली जी कुवत आहे ती कुवत सत्कार्याला लावणं हेच भजन आहे. आता तिथं आचारी स्वयंपाक करतायत,
त्यांचंही भजनच आहे. हां, सिस्टीमवाले सिस्टीम लावतात, ते काय आहे? भजनच आहे. मंडपवाले त्यांच्याकडे मंडपाची सेवा आहे, ते काय आहे? भजनच आहे. गाणं यांची सेवा असेल तर खाणं नाही, आपलं ऐकणं हे काय आहे? सेवाच आहे. आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म पण कोण्या बुद्धीनं करायचं? मी करतो या बुद्धीनं नाही, मी करतोय पण देवाकरिता करतोय, ईश्वर अर्पण बुद्धीनं करायचं. आणि ऐका, ते ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करत असताना क्षणभर जर देवाचा विसर पडला तर चित्ताची जी व्याकुळता होते त्या व्याकुळतेला भक्ती म्हणतात. नारदस्तु तदर्पिता, त्याला अर्पण करण्याच्या बुद्धीने अखिला आचरता, अखिल कर्म आचरण करत असताना तद्विस्मरणे, त्याचं विस्मरण झालं असता परम व्याकुलता जी चित्ताला प्राप्त होते त्या व्याकुलतेला भक्ती असं म्हणतात. म्हणजे महाराज मग या व्याकुलतेकरता उदाहरण कोणाचं आहे? यथाव्रज गोपिकाना. खूप गोड विषय विस्तार करण्यासारखा आहे पण आपला प्रस्तुत नसल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. याला उदाहरण कोण आहेत? त्या गोपिका आहेत. त्यांना क्षणभर जरी देवाचा विसर झाला तर त्यांची काय अवस्था होत होती तुम्ही ज्ञानोबाराच्या विरहेण्या पहा. काही एक म्हणू, आमचा आवाज नीट नाही हो, नाही तर लय म्हणावं वाटतं का म्हणू? नाही संजय महाराज, सुनील महाराज, तू म्हणत असे तर म्हणतो बा. ऐका त्याच्या विरहामध्ये होणारी व्याकुलता ऐका. कृष्णे वेधिली विरहिणी बोले, कृष्ण वेधिली विरहिणी बोले, कृष्णे वेधिली विरहिणी बोले, कृष्ण वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, करीतो उभारा गे माये, चंदन वांगिना घाला विंदन बारा, हरी विन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहुनी ना, माझे जीवीचे तुम्ही काहुनी ना, माझे जीवीचे तुम्ही कावणे ना, माझे जीवीचे तुम्ही कावणे ना, माझे जीवीचे तुम्ही कावणे ना. तुम्हाला माझ्या मनातलं कळत कसं नाही? आता मला चंदनाची गरज नाही, तुला चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, सुमनाची शेज शीतलवणी की पण पोळे आजी सारखी. आता अष्टभोग भोगने माते नाही चाड, आता हे भोग काहीच नको, मला एकच पाहिजे, भेटवावं त्याशी चरण झाडीनं केशी. बस अशा विरहात तापणाऱ्या ज्या गोपिका आहेत त्या विरहालाच काय म्हटले नारदानी? भक्ती म्हटलंय. पण नारदाला उदाहरण कोण सापडलं? यथाव्रज गोपिका नाम. कबीरजीची भक्ती पाहून लोक कबीरजीची स्तुती करायला लागले. एक सध्या एक प्रकार निघालाय बघा. हो हो, आता काय काय मंडळी काय काय लोक असे खरं बोलतात पण काय काय ओ कीर्तन करायला बरं वाटावं म्हणून. हो महाराज, आता असं ऐकाय भेटतच नाही, फक्त तुमच्या कीर्तनात भेटत बस. आणि ऐकलं का महाराज, सदैव आम्ही तुमचेच कीर्तन ऐकतो. असे कधी कधी काय करतात, काही काही प्रेम करणारे बी आहेत बरं महाराज, असं नाही, पण असे चापलूस सुद्धा असतात. हो चापलूस असतात. पण ऐकलं का, ऐकलं का, ताप आलेल्या माणसानं पाण्यापासून आणि कला वृद्धिंगत करणाऱ्या साधकांनी, परमार्थ करणाऱ्या साधकांनी अशा स्तुतीपाठकापासून सावध राहायचं. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. असो, तात्पर्य काय का, अशी स्तुती करणारे आली. काय कबीरजी तुमची भक्ती, काय कबीरजी तुमची भक्ती. कबीर म्हटलं, कोणाला म्हणता तुम्ही कबीराची भक्ती? कबीराची भक्ती अरे माझी भक्ती काहीच नाही म्हणे. अरे कबीरा कबीरा क्या कहतो जा जमुना के तीर. ऐकताय ना? कबीरा कबीरा क्या कहतो हो जा जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में भय गए कोट कबीर. एका गोपिकेच्या प्रेमात माझ्यासारखे कोटी कोटी कबीर वाहून जातील म्हटले.
आणि काय करतात. मग ही सगळ्यांनी धन्यता दिली त्या गोपिकांना. अशी त्यांच्या जीवनात धन्यतेचं अवच्छेदक काय आहे, काय अवच्छेदक आहे. सगळ्या संतांनी भिन्न भिन्न मांडले, पण मला तुकोबाराने जे अवच्छेदक मांडले तेवढं अवच्छेदक सांगायचंय आणि पुढे जायचंय. तुकाराम महाराज ते अवच्छेदक म्हणताना म्हणतात, हो धन्य बाया ऐशा नारी. ऐशा नारी ह्या बाया धन्य आहेत. कोणत्या? गोकुळातल्या ऐशा बाया आणि ऐशा नारी धन्य आहेत. पण का धन्य आहेत? त्याने उत्तर दिलं, घरी दारी नांदती. ह्याचे 3 अर्थ करायचे. आधी प्रक्रियेनं अर्थ करतो. घरी नांदती, आत्मस्वरूपावर अधिष्ठित होऊन कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्ती करीती. स्वरूपावर अधिष्ठित आहेत, घरी नांदती. कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्ती करीती, दारी नांदती. एक अर्थ आहे, घरी नांदती संसारही करीती आणि दारी नांदती म्हणजे परमार्थही करीती. आणि तिसरा अर्थ सोपा, घरी नांदती म्हणजे घरचं कामधंदाही करीती आणि दारी नांदती म्हणजे मथुरेच्या बाजाराला दयाचा डेरा घेऊनही विकायला जाते. नाही तर घरचं काम करणाऱ्या बाहेरचं करीत नाहीत आणि बाहेरचं करणाऱ्या घरचं करीत नाहीत. ज्या ज्या बाहेर काम करतात त्यांच्या घरी कामं करायला कोण आहेत? सासवा कोण म्हणलं? मोलकरणी आहेत. मोलकरणी आहे ना, मोलकरणी आहेत. ज्या घरी करतात त्या बाहेर करत नाहीत, ज्या बाहेर करतात त्या घरी करत नाहीत. पण त्या बाया धन्य आहेत, त्या घरचं करून बाहेरचं काम करतात. आता तुम्ही शहरात येऊन बसले ठीक आहे, पण खेड्यात असा एक प्रकार होता महाराज, बाया घरची सगळी कामं करून शेतातली कामं करायच्या आणि शेतातलं काम करून पुन्हा घरी काम करायच्या. हो, आता बाया वेळच मिळत नाही, वेळच मिळत नाही. जगन्नाथांना लय गोड सांगायच्या, वेळ काय मिळत नाही. अण्णा म्हणायचे, जुन्या काळातल्या बाया किती लवकर उठायच्या. घड्याळ नव्हतं तेव्हा, घड्याळ नव्हतं. महाराज त्यांचं लक्ष कशा, खगोलशास्त्राचा अभ्यास होता त्यांचा. कधी उठली होती ग? पहिल्या चांदणीला. पहिली चांदणी म्हणजे 3:30-4च्या दरम्यान पहिली चांदणी उगवती, तिला शुक्राची चांदणी म्हणतात. उगवली शुक्राची चांदणी. ती शुक्राची चांदणी 3-4च्या दरम्यान उगवते. आधी शुक्र चांदणी उगवते, त्याच्यानंतर शनीची एक चांदणी असते आणि मग रवी म्हणजे सूर्य येतो. अशा 3 चांदण्या असतात. कधी उठली होती ग? पहिल्या चांदणीला, म्हणजे 3-4 वाजताच उठायच्या. कारण त्यांना रात्री लगेच झोपायच्या. जेवणं झाले की त्यांना मालिका बघावं लागत नव्हत्या, व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवावं लागत नव्हते, आलेले फोटो बघायचे, सगळे डिलीट करायचे. कमी काम आहेत का तुम्हाला? लय काम तुम्हाला, तुम्ही का रिकाम्या बाहेर त्या. अण्णा म्हणायचे, सगळी कामं गोपिका करायच्या त्या बाया जुन्या आणि सूर्याची वाट पाहायच्या कधी उगवतो. कारण आता शेतात जायचे, आता अंगणातली कामं करायची आहेत, कारण आपल्या भागात बिबट्याचा वावर आहे. घरातली कामं तर सगळी उरकली, आता बाहेरची करायची. म्हणजे सगळी कामं उरकायच्या आणि सूर्योदयाची वाट पाहायच्या. अण्णा म्हणले, आता काळ बदलला, आता काळ बदलला. म्हणजे आता काळ काय बदलला? पहिल्या गोपिका काम उरकायच्या, सूर्याची वाट बघायच्या. आता तसं नाही. आता सूर्य उगवतून हा यांची वाट बघतोय कधी उठणार आहे. अण्णा म्हणायचे, कधी कधी त्या सूर्याला प्रश्न पडावा, हे आज उठणार आहेत का? अण्णाची भाषा होती. पण त्या गोपिका सकाळीच उठायच्या. किती लवकर उठायच्या सांगू? घुम घुम करीती, घुम घुम करी, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे डोलते. प्रातः काळी
उठल्या गवळणी बाळा घुसळण मांडी येले घरोघरी सकळा नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा सहस्रापरी कैशा गाते मदन सावळा आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे बोलते आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे बोलते घुम घुम करते घुम 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 करते घुम 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 करते घुम घुम करके डेरे घुमते घुमते आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे बोलते हे आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे बोलते बोलते कधी उठल्या प्रातःकाळी कधी उठल्या प्रहरा रात्री अजून उजडलेलं नाही सूर्याचा कोणताच मागमूस लागलेला नाही अशा काळात त्या गोपिका उठायच्या उठून मंथन करायच्या हो घुसळण करायच्या आणि सगळी कामं झाल्यावर दया दुधाचे डेरे कोणाच्या डोक्यावर दही कोणाच्या डोक्यावर दूध कोणाच्या डोक्यावर तूप आणि अशा दया दुधा तुपाचे लोण्याचे डेरे घ्यायच्या आणि निघायच्या कुठं बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग बस झाला निघाल्या अगं बरं बायांचा एक स्वभाव असतो बाई एकटी कधीच निघत नाही गण्याची माय चल पेंट्याची माय चल मग त्या कशा करायच्या दया दुधाचे माठ मोलाचे नीट धरा जपून दया दुधाचे माठ मोलाचे नीट धरा जपून चिंगुरंगू राधा गोदा यमुना जमुना चंद्रावळी नीट चला मोर बघून चिंगुरंगू राधा गोदा यमुना जमुना चंद्रावळी नीट चला मोर बघून आता नका पाहू बाई मागे वळून 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 चिंगुरंगू गादा गोदा जमुना चंद्र चंद्रावळी नीट चला मोर बघून बरं बघू हे चिंगू हे रांगू हे राधा हे गंगा चला आणि अशा सगळ्या गवळणी मस्तकी ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा करून निघाली विकरा करून निघाली विकरा करून निघाली विकरा करून निघाली विकरा साच करीत से पुकारा साच करीत से पुकारा साच करीत से पुकारा साच करीत से पुकारा मने गोविंदू घ्यावो गोविंदू घ्यावो मने गोविंदू घ्यावो मने गोविंदू घ्यावो मस्तकी ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा ठेवोनी आडेरा मस्तकी ठेवोनी आडेरा अशा दया दुधाचे डेरे डोक्यावर घेतले आणि त्या गोपिका हो कशा निघाल्या एकट्या नाही गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे ते देखून जगदीश धावला कोणी जगदीश धावला ते देखून जगदीश धावला ते देखून जगदीश धावला गोप घेऊन वेगी घेऊनी वेगी गोप घेऊन वेगी गोप घेऊनी वेगी कन्हैया सर सर फरता कन्हैया सर सर फरता नको आरुता येवो नको आरुता येवो तुझा
तुझा संग झाले या मग मी घरा कैशी जाऊ, तुझा संग झाले या मग मी घरा कैशी जाऊ. तुझा संग झाल्या मग मी घरा कैसी जाऊ, तुझा संग झाल्या मग मी घरा कैसी जाऊ. तुझा संग झाली आम्ही घरा कैशी जाऊ. आता काला होऊ देऊ मग जेवण करू. गाडी आणली असती तर गाडी घेऊन जाऊ. तुझा गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. निघाल्या आणि अशा गोपिका निघाल्या असताना कानावर त्यांच्या सुंदर असा वेणूचा आवाज आलेला आहे. एक गवळण दुसऱ्या सखीला म्हणते, बाई गो काय गोड वेणू आहे. कोणाचा असेल बरं, कोणाचा असेल. एक म्हणली ज्यार्थी गोवर्धन गाजायला लागलाय, ज्यार्थी यमुना जळ स्थिर स्थिर व्हायला लागलंय, रवी मंडळ चालता चालता स्तब्ध होत आहे. ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन मला तरी वाटतं मज पाहता भासती यादव राजे वो वृंदावनी वेणू कवनाचा मायावी, वृंदावनी वेणू कवनाचा मायावी. वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, उच्च पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासते यादव राजे भो वृंदावनी वेणू कवनाचा मायावी, वृंदावनी वेणू कवनाचा मायावी, कवनाचा मायावी. अगो एवढा गोड वेणू, त्याच्याशिवाय हा वेणू कोणाला वाजवताच येत नाही. नक्की गोवर्धन गाजतोय. चालणारा सूर्य स्थिर झालाय. याचा अर्थ आहे हा वेणू कोण वाजवतोय? कृष्ण वाट. चला ग त्याला बघू. चला 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 उठा 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 चला चला भाऊ. अगं पण त्याच्याकडे जायचं कसं? जरा मध्यम आता. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली जमुना. पहिलं तिरी हरी टाळ वाजवा. हा पहिलं तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली जमुना. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली जमुना. कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. हे पहिलं तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली यमुना. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली यमुना. कशी जाऊ मी वृंदावना, हे कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना. कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना. अगं पैल तीरावर कृष्ण आहे, जायचं कसं? सगळ्यांनी मनातून कृष्णाचा दावा केला. आता कथा मोठी आहे, विस्तार करत नाही. आणि परमात्म्याने गोपिकांना पैल तीराला नेलं आणि सगळ्या गोपिका कृष्णाकडे पाहू लागल्या आणि एकूणमेकीला सांगू लागल्या. सांगू का कोण काय काय म्हणू लागली? ऐकायचे असल्या आवाजात चालते. कारण देवाने आम्हाला आवाज देताना लई कृपणता दाखवली आणि नको तिथं मोक्कार उदार झाला बघा. आता काय सांगावं देवाला काय काय गोष्टी कळत. आमच्या संजय महाराज सुनील महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग. कुठं स्पीड ब्रेकर नाही. नागपूरहून निघाला तर दिल्ली मुंबईलाच डायरेक्ट. आता ती बी चालवायला पडग्या जवळच्या बी कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे.
बेलवंडी फाटा ते बेलवंडी आहे ना. आमचा आवाज म्हणजे काय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, बेलवंडी फाटा ते बेलवंडी असा रस्ता आहे आमचा. काय करावं आता. पण चला, तुम्ही जसं आहे तसं मला पदरात घेतले म्हणल्यावर काय करता आता. ते काय आहे, खेड्यापाड्यात असे व्यापार चालतात. ते भाजी घ्यायला घेण्याचे 2 प्रकार बरं जगदाळे महाराज. एक निवडून घेतात भाजी, आणि दुसरा प्रकार असतो उक्त. उक्त शब्द आहे ना, अख्खी डालच्या डालच उचलायची. अरे ते किलोचं 2 किलोचं बोलू नको. अख्खी डाल तुला कितीला द्यायची सांग, त्याला काय म्हणतात, शब्द बरोबर आहे का. बरोबर आहे. उक्त. आणि एकदा उक्त जेव्हा निवडून घेतलं जातं तेव्हा चांगलं चांगलं बघूनच घेतलं जातं. पण जेव्हा उक्त घेतलं त्या चांगलं बी आपलं, किडकं बी आपलं, आणि सडकं बी आपलं असं असतं. आणि तुम्ही मला घेतलंय उक्त. तुम्ही सगळ्यांनी मला काय घेतलंय, खरे का नाही. हे लोकांनी सगळे मला उक्त घेतलंय महाराज. म्हणून मी बी त्यांचाच आणि माझा भस्का आवाज बी त्यांचाच. काय करावा. अशा गोपिका निघाल्या आणि कृष्णाकडे पाहिलं. आणि कृष्णाकडे पाहून एक गोपी दुसऱ्या गोपिकेला काय म्हणते पहा. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला आनंदाचा पूर आला तिने आनंदाचा पूर आला. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, तिने आनंदाचा पूर आला, तिने आनंदाचा पूर आला. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा. देखिला घे माये यमुनेच्या तीरे, देखिला घे माये यमुनेच्या तीरे, हात खांद्यावरी राधिकेचा, हात खांद्यावरी राधिकेचा, हात खांद्यावरी राधिकेचा. मोर मुकुट माथे पे शोभे, मृदु मुस्कानन मन मेरो मोहे, चित चुराय के चल जियो दीने, तड़पत है मेरो प्राण, आज देखो नंद जी बोला सजनी, आज देखो नंद जी बोला. गोपाल 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 गोपाल, आज देखो नंद जी को लाल, आज देखो नंद जी को लाल. तेने वे दिले, तेने वे दिले, तेने वे दिले मन, तेने वे दिले, तेने वे दिले, तेने वे दिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. अशा सगळ्या त्या गोपिकांनी परमात्म्याला पाहिलं आणि बास नुसत्या बघतच राहिल्या. आता मन ठेवले कृष्णाजवळ आणि शरीर घेऊन गेल्या मथुरेच्या बाजारात. आणि मग ज्या गेल्या होत्या कसं असतं, मला पाहिजे त्या वयोगटाचा, हा टोपीवाला पोरगा. तू कितवीला आहे रे? 7वीला. तुझ्या वर्गात किती मुलं आहेत? 60 मुलं आहेत. वर्गात 60 मुलं आहेत. हा, पहिला नंबर किती जणांचा येतो? आता ते 7वी त्याला ते आडजे ते राहिलंच नाही आता, आहे ना. 8वी पर्यंत काय नाही, ते ग्रेड आहेत वाटतं. असं काय आहे का? ग्रेड आहेत. 10वी पासून असते ना फर्स्ट क्लास. हा हा, विराज भैया
तुमच्या वर्गात 12वीला किती पोरं होती? 75. पहिला नंबर किती जणाचा आला? एकाचा आला. हा, कारण त्याला शिकवायला वेगळे शिक्षक, बाकीच्याला शिकवायला वेगळे शिक्षक होते. नाही होय, तेच होते काय? बरं, अभ्यासक्रम त्यांचा वेगळा, ह्यांचा वेगळा असेल. तेच होतं. बरं, त्याला प्रश्नपत्रिका वेगळी आली असेल, तुम्हाला वेगळी आली असेल, सेम. मग बाकीच्यांना आज पेपर झाला असेल आणि त्याचा तोच पेपर उद्या झाला असेल. मग शिकवायला तेच, गुरुजी तेच, अभ्यासक्रम तोच, प्रश्नपत्रिका तेच, शाळा तेच, वर्ग तोच, पण नंबर एकाचाच कस काय? कारण काय असतं, परमार्थात सगळे येतात, पण सगळ्याचा परमार्थ अवस्थेपर्यंत जात नाही. त्या गोपिका सगळ्या गेल्या, सगळ्यांनी कृष्णाला पाहिलं, आनंद झाला, पण त्यांच्या अवस्थेमध्ये भेद होता. आता पहिली गोपिका, 3 प्रकारच्या अवस्था आहेत गोपिकांच्या. आता मी वेदांताच्या प्रक्रियेनंतर सांगतो, आधी प्रमाण म्हणून घेतो आणि 8 तास घेतो. ऐका, आता पहिल्या गोपिकेची अवस्था बघा, थांबता का? आता मध्यमच घ्यावं लागते आपल्याला, पर्याय नाही. मैं भूल घर जाने बाट, मैं भूल घर जाने बाट, मैं भूल कर जाने बाट, मैं भूल कर जाने बाट, मैं भूल घर जाने बाट, मैं भूल घर जाने बाट, मैं भूल कर जाने बाट, मैं भूल कर जाने बाट, और रस बेचने आई हाट, आई हाट, आई हाट, काना रे मन मोहन लाल, 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 कान्हा 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 रे मन मोहन लाल. सबई बिसरू देखे गोपाल, देखे गोपाल, देखे गोपाल, बिसरू देखे गोपाल, देखे गोपाल, देखे गोपाल. कान्हा रे मन मोहन लाल, 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 कान्हा रे मन मोहन लाल. आता कसं संजय महाराज, गोपिका म्हणतात म्हणल्यावर गोपिकांनी म्हणलं पाहिजे का नाही? हा, म्हणा आता तुम्ही. मैं भूल घर जाने बाट, मैं भूल घर जाने बाट, मैं भूल घर जाने बाट, मैं भूल घर जाने बाट. स्वरात आहे पण जोरात नाही, स्वरात आहे पण जोरात नाही. आणि जोरात नसण्याला कारण ह्या नाहीत, तुम्ही येत सगळे. पंगत आधी ठेवायला पाहिजे होती, असं कुठं असतंय काय? हं? आधी पंगत आणि मग काला पाहिजे होता, मग काय आलं असतं, थोडंसं अवसान आलं असतं. असो, मैं भूले घर जाने बाट, मैं भूले घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट, आई हाट, आई हाट. मी आले होते, माझा घराला जायचा रस्ता विसरली. हिची गंमत पहा बरं, ही घर नाही विसरली, हिला पक्क माहिती तुरभ्यात. फक्त काय विसरली? घराचा रस्ता विसरली. आता दुसरी आहे, हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. हो, म्हणजे पहिली गोपिका हो मी विसरली पण माझं नाही विसरली. दुसरी गोपिका मीही विसरली आणि माझंही विसरली, पण हिची अजून अडचण एक आहे. पहिली गोपी मी विसरली पण माझं नाही विसरली. दुसरी गोपी मी विसरली, माझं विसरली, पण मी आणि माझं विसरले हे नाही विसरली. हे 5G ऍक्टिव्ह केल्याशिवाय कळत नाही. पहिली गोपिका मी विसरली, मैं भुली, मी विसरले. पण माझं घर आहे, मी दही दूध विकायला आले होते,
म्हणजे तिच्या डोक्यात घर आहे, दही दूध आहे. म्हणजे ही गोपिका मी विसरली पण माझं नाही विसरली. आता दुसरी, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. हरीने माझे हरिले चित्त, चित्त पण हरवलं, भारही विसरले आणि वित्तही विसरले. पण मी भार आणि वित्त विसरले हे नाही विसरले, सांगायला शिल्लक आहे. पण तिसरी अशी, ती मी विसरली, माझंही विसरली आणि मी आणि माझं विसरली हे सुद्धा विसरली. अशी डेरा घेऊन उभी आहे. गोविंद घ्या, दामोदर घ्या. तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंदो घ्या. घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव हसते तव तव हसते, तव तव हसते, तव तव हसते, तव तव हसते मथुरेच्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. दामोदर घ्या गे. आणि मग त्या म्हणायच्या खरं तर डेऱ्यामध्ये होतं दही आणि दूध आणि म्हणू काय लागल्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. मग त्या गोपिका हसायच्या, बघा ही येडी, बघा ही वेडी, त्या हसायच्या. पण ही गोपिका अशीच उभी. आता दोघीचा परिचय करून घेतला तुकोबाराईने. पण ही तिसरी होती, तिच्या जवळ गेले. ए गोपी, ए गोपी, तिची तंद्राच जाईना. मग तुकाराम महाराजला वाटलं, जी मी विसरली तिच्याकरता गवळण आपण लिहिली, जी मी आणि माझं विसरली तिच्याकरता गवळण लिहिली, आणि मग जी मी विसरली माझी विसरली तिच्याकरता काहीतरी लिहिलं पाहिजे ना. आणि मग महाराज बोलायला प्रवृत्त झाले आणि काय म्हणले, कोणी एकी भुलली नारी, 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 एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या मनहारी, घ्या मनहारी, विकिता गोरस घ्या मनहारी, घ्या मनहारी, विकिता गोरस घ्या मनहारी, घ्या मनहारी, घ्या मनहारी. देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, विकिता गोरस घ्या मनहारी, घ्या मनहारी, विकिता गोरस घ्या मनहारी, घ्या मनहारी, विकिता गोरस घ्या मनहारी, विकिता गोरस घ्या मनहारी, घ्या मनहारी. देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे. कोणी एकी भुलली नारी. सकाळी नाश्त्याला तानपुरा खाल्लाय काय? एवढ्या शेळच्याच्या शेळचीकडे तुम्ही तानपुरा खाल्ला का काय नाश्त्याला? असं कोणी एकी भुलली नारी. आता ह्याला जोड माझ्याकडे, पण तेवढ्या उंच आपला आवाजच जात नाही. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. हा, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, एकी भुलली नारी, एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला
भुलली नारी, कारण ही बोलायला शिल्लक नाही. तिचं नाव विचारावं तर ती बोलायला शिल्लक नाही. मग महाराज म्हणले कोणी एकी नारी भुलली. भुलली म्हणजे वेडी झाली, वेडी झाली. आता वेड कोणाला म्हणतात? ज्याला वागायचं कळत नाही त्याला वेड म्हणतात. ती पाटण तालुक्यातली घटना आहे बरं. पाटण तालुका घडलेली घटना आहे. सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे. आमचे गुरुबंधू आहेत, राम महाराज झिंजुरकर, त्यांचं कीर्तन. बरं त्यांचं कीर्तन म्हणजे नुसती शांत कथा. आपलं वारकरी माणूस कधीतरी अधूनमधून थोडासा विनोद झाला. त्या श्रोत्यामध्ये पोरगा येऊन बसला होता. ते थोडा विनोद झाला की उभं राहायचं, म्हणा गोबरू काय भारी बोलला राव. अहो खरं सांगतो तुम्हाला, हे घडलेलं आहे. थोडा विनोद झाला की ते उभं राहायचं, म्हणायचं गोबरू काय भारी बोलला राव. तेवढा विक्षेप व्हायला लागला. आता त्यांचा स्वभाव शांत आमच्या गुरुबंधूंचा. मी त्या कार्यकर्ता हे काय पद्धत आहे आवरा ना समजून घ्या म्हणे महाराज. हे काय वेडे, वेडे तर घरी पाठवा ना. नाही ना जमत बोल सरपंचाचे. त्याला आज घरी पाठवलं तर आमचा सप्ताहच घरी जाईल म्हणजे महाराज. घ्या सांभाळून म्हणजे. असो तात्पर्य काय, ज्याला व्यवहारात वागायचं कळत नाही त्याला काय म्हणतात? वेड म्हणतात. आता या गोपिका विकायला आल्या दही दूध आणि घ्यायला काय म्हणतात? गोविंदो घ्या, कोणी दामोदर घ्या घे. आहेत का नाही मग वेड्या? वेड्या आहेत. आता काय काय क्षेपक गवळण आहेत पण लई गोड आहेत. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी गौड़न, 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 मुरली के नाद दीवानी बनी. श्यामल श्यामल मेघा बनोनी, श्याम मनोनी आले बनी. तुझी मुरली मज आवडली, तुझी मुरली मज आवडली. बोलो श्याम श्याम श्याम, बोलो श्याम श्याम श्याम. संसार मना तुनी करुणी पडे, संसार मना तुझी गावीकडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. निघाली लग बग पाण्याला, निघाली लग बग पाण्याला. रिकामा केवनिया तेरा, रामा केवलिया तेरा, गिरिधर गोविंद गोविंद, गिरिधर गोविंद गोविंद. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. निघाली लग बग पाण्याला, रिकामा घेऊन या डेरा. सगळ्या क्रिया विक्षिप्त महाराज. डोळ्यातलं काजळ, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले. डोळ्याचे कुंकू, काय डोळ्यातलं काज, काय कसे कपाळीचं कुंकू डोळ्यात घातलं, डोळ्यातलं काजळ कपाळाला लेपलं. आणि बैलाची धार कशी काढू रे. भुलली सांगण्याचा अर्थ काय? विक्षिप्त क्रिया करायला लागली. विकिता गोरस कोणी एकी भुलली नारी, परिणाम विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तरी का याची 2-3 कारण सांगायचे आणि पुढे जायचे. माणसाला वेड कधी लागत लक्ष देऊन ऐका. वेड लागण्याची कारण ऐका. झोपलेल्या माणसाला गडबडीत उठवलं तर वेड लागत. आपल्याकडे लोक म्हणतात का नाही गडबडीत उठवायचं नाही कोणाला, त्याचं कारण आहे वेड लागतं. कारण माणूस जेव्हा झोपतो तेव्हा सर्व इंद्रियाच्या वृत्त्या अज्ञानात लीन असतात. आणि गडबडीने उठवलं
की त्या गडबडीने निघतात. मग कान्याची डोळ्याकडं, डोळ्याची पायाकडं, घोट्याची मेंदूकडं, मेंदूची गुडघ्याकडं वृत्ती जाण्याची काय असते, दाट शक्यता असते. म्हणून झोपलेल्या माणसाला कसं उठवावं याचं शास्त्र आहे. आपल्यापेक्षा वयानं मोठे असतील तर पाय दाबून, बाबा ओ बाबा उठा, आता चिलीम भरून ठेवली बाबा, आपलं चहा तयार आहे बाबा, आता उठा. बाप आपल्यापेक्षा वयानं मोठ्यांना कसं उठवायचं, पाय दाबून. बाईनं नवऱ्याला उठवताना कसं उठवायचं, पाय दाबून. नरड नाही, कोण म्हणलं नरड, त्याला झोपेतून उठवायचंय, दुनियातून नाही. हा दुनियातून उठवायचं असलं तर नरड दाबायचं. आपल्यापेक्षा वयानं मोठ्यांना काय, पायाला दाबून. आणि आपल्यापेक्षा वयानं लहान असतील तर डोक्यावर हात फिरवून, लावण्या हात माता हात ठेविला नव्हे, येऊन्या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी बाळा. असाच आवाज द्यायचा माया. थोडंच राहिलं आता आपलं. लेकराला डोक्यावरून हात फिरवून. आता ऐका, आता एकदम शांत, मस्त एसी लावलेला आहे, एकही मच्छर नाही, नरम बिछाना, पातळ पांघरून घेतलेलं आहे, शांत झोप. शांत झोप. हे उठ 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 करू, असं नाही करायचं. घाबरलं काय कोणी, वेड लागण्याची शक्यता असते. वेड लागण्याचं दुसरं कारण, आता हे आयुर्वेदातले चालेल बरं, आता सायकोलॉजिकल कारण. दुसरं आपलं आता बायोलॉजीच्या अंगाने म्हणजे शरीरदृष्टी, पित्त महाराज कायम होत राहिलं ना, पित्त त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पित्त जास्त झालं की माणसाला शांत झोप लागत नाही, शांत झोप लागली नाही की माणसं चिडचिड करतात. उगाच म्हणे मग पित्त खवळू नको बरं तू, म्हणतात का नाही. क्रोधात पित्त खवळतं माणसाचं. खवळलिया काम क्रोधीन अंगी भरती आधी व्याधी, याचा संबंध काय, पित्त जास्त झालं की माणसाला वेड लागत. हो. आता तिसरं कारण, माणसं कक्षेपेक्षा जास्त विचार करू लागले तरी वेड लागत. ऐकताय का, अतिविचार बी नाही करायचा. होणारं ते होणारं, प्रारब्धीच किती विचार करायचा. बरं, अडचण लोकांची अशी, घरची अडचण, घरचा विचार तर करतातच लोक, पण बाहेरच्याचा करतात. आपल्या पोराचं लग्न राहिलं त्याचं टेन्शन कमी, ह्या राहुल गांधीचं कावा होईन आणि सलमान खानचं कावा होईन, तुला काय करायचं, अतिचिंता. एकदा धुंडा महाराजाच्या भाषेत, आता एकदा मी वेड्याच्या इस्पितळामध्ये गेलो. आता पुढचं वाक्य आहे का, सुनील महाराज, ह्या लोकांची विनोद करायची पद्धत काय होती आहे का, म्हणजे आपण संप्रदाय कुठं नेऊन घातलाय ते आपल्याला कळलं. कारण आमच्यापेक्षा तुम्हाला लय संबंध येतो सगळ्यांचा. आमचं एक सद्भाग्य महाराज, आम्हाला लय कीर्तन ऐकायचा योग येत नाही, पण तुमचं बऱ्याच वेळा नशीब खरे का कुठे आहे ना महाराज. हा, धुंडा महाराजाची भाषा आहे का. एकदा मी वेड्यांच्या विस्पितळामध्ये गेलो, बघायला बरं, नाहीतर मनाला विलाज करायला गेले होते का काय. बस एवढाच नाजूक झटका. एक वेडा पुढं होता, त्याला विचारलं, हे उदाहरण भारतीय नाही, हे लक्षात राहू द्या. वेड्याला विचारलं, का रे तुला वेड का लागलं. तर काय वेड्यासारखं विचारता. अरे तरुण आहेस, जवान आहेस, आणि तुला वेड का लागलं. काय नाही महाराज, मी लग्न केलं मला वेड लागलं. अरे मला आतापर्यंत वाटत होतं वेडे लग्न करतात. तुला लग्न लागल्यामुळे केल्यामुळे वेळ लागलं म्हणे. हो. अरे पण असे बरेच आहेत, पण तुला का लागलं म्हणे. महाराज माझं एक चुकलं म्हणले. काय चुकलं. मी लग्न केलंय का विधवेशी म्हणे. मग परत म्हणतो, हे उदाहरण भारतीय नाही. मी लग्न कोणाशी केलं, विधवेशी. मग त्या विधवेला पहिल्या घरची मुलगी होती, मी तिच्यासह तिला काय केलं,
स्वीकारलं. म्हणे मग महाराज ती पहिल्या घरची त्याची पोरगी तरुण होती, तिचं आणि माझ्या बापाचं जुळलं आणि त्या दोघांनी लग्न केलं. पुढं मला पोरगा झाला आणि एके दिवशी मी विचार करू लागलो, ही जी पोरगी आहे ती माझी कोण मुलगी. कारण बायकोची पहिल्या घरची का होईना पण ह्याची कोण मुलगी. पण माझ्या बापासोबत तिनं लग्न केल्यामुळे ती माझी आई झाली. माझी मुलगीच माझी कोण झाली आई झाली. आता माझा पोरगा त्या पोरीचा कोण भाऊ, म्हणजे माझ्या आईचा तो भाऊ, तो पोरगा तो भाऊ. माझा पोरगा माझा मामा लागायला लागला. म्हणजे आता ही एका बाजूने माझी पोरगी, तिच्याशी माझ्या बापानं लग्न केल्यामुळे माझा बाप माझा जावई झाला. माझी पोरगी त्याच्याशी माझ्या बापानं लग्न केलं, माझा बाप जावई झाला आणि माझ्या बापाचा बाप माझा आजा माझा व्याही लागायला लागला. पण त्या पोरीचा भाऊ म्हणजे माझा पोरगा, तो तिचा कोण लागतो भाऊ. मग माझ्या बायकोचा तो भाऊ असल्यामुळे माझा कोण मामा लागायला लागला. मामाची आई कोण लागती आजी, आणि त्या मामाची आई माझी बायको असल्यामुळे माझी बायको माझी आजी लागायला लागली. आजीचा नवरा कोण बोला की आजा, आणि त्या आजीचा मी नवरा असल्यामुळे माझा आजा मीच झालो म्हणले. अजून बरंच आहे, तुम्हाला वेळ लागेल म्हणून थांबवतो आता बस. हे अति विचार केल्यावर माणसाला काय लागतं वेळ लागतं. पण हे वेळ कोणतं आहे सदैव कृष्णाच्या विचारात तत्कथनम तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम. सदैव त्याचाच विचार करत होत्या. त्या विचारानं पण हे वेळ चांगलं वेळ आहे, हे वेळ चांगले म्हणून बोलली. आणि माणसाला अति आनंद झाल्यावर बी वेळ लागत. आमच्या गावात एक रिक्षावाला होता, तर लॉटरीचे तिकीट काढलं आणि दिवसाकाठी 10 रुपये कमवणाऱ्याला त्या काळामध्ये 5 लाखाची लॉटरी लागली. आणि 5 लाखाची लॉटरी लागली, त्याला एवढा आनंद झाला ते वेडच झालं. आता रस्त्यानं पळते कोणता कागद आहे लॉटरीचे कोणी कागदाला पण अवघड असतं. अति आनंदही होऊ नाही आणि झाला तरी जिरवता यावा. अति दुःख वेळ देतं, अति आनंद वेळ देतं. आता या गोपिकांना कृष्णाचं मुख पाहिलं आणि त्याने आनंदाचा पूर आला. म्हणून कोणी एकी बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी, कोणी एक बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी. कोणी एकी बोलली नारी. कशी ठिके धरले बघा ना बसल्या बसल्या सगळ्यांनी, असलं लय आवडतं. कोणी एकी बोलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. पण हिला जो आनंद झाला त्यामुळे वेळ लागलं. पण या आनंदाचं कारण काय अभंगाचं दुसरं चरण. देखिला डोळा
डोळ्यानं पाहिलं आणि तो मनात बसला. डोळ्यानं पाहिलेलं मनात कोण बसत असतं? वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे. एखादं लेकरू आलं ढेबऱ्या पोटाचं, फणसाळ्या दाताचं, चिपड्या डोळ्याचं, चकणं. कसं चकणं? तुम्हाला दिसलं का? चकणं असं. हा. आणि इथून गंगोत्रीहून गंगा निघाली, जमुनोत्रीहून जमुना निघाली, इथून गुप्त सरस्वती आली, इथं प्रयागराज झाला. अनेक माशारूपी साधू संत महाकुंभाला तिथं आलेले. आणि असं लेकरू आलं. बघा वाटतं का? असं लेकरू मनात भरतं का? नाही. आता दुसरं पहा. गोंडस आहे, सफरचंदासारखे गाल आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, काळे भोर कुरडे जावळ आहेत, मोठेले पाणीदार काळे भोर डोळे आहेत. आणि असं आल्यावर लगेच मनात भरतं. अर्थात काय मनात काय भरतं? तो सुंदर भरतं, कुरूप भरत नाही. शृंगारिक आहे, सुंदरा मनामध्ये भरली. का डांबळी मेन कापड मनात भरलं? मनात काय भरतं? सुंदर. कोणतं गाणं मनात भरतं? सुंदर. कोणतं वाजवणं मनात भरतं? सुंदर. हो. कोणाचं गाणं मनात भरतं? कोणाचं वाजवणं मनात भरतं? कीर्तन कोणाचं मनात भरतं? असो, मग नंतर कधी बोलू आपण या विषयावर. मनात बसलं देखील. त्याचा अर्थ काय? हा दिसायला सुंदर आहे. किती सुंदर आहे महाराज, काय सांगू. गले में वैजंती माला, भला बजावे मुरली मधुर बाला, श्रवण में कुंडल झलकाला, नंद के आनंद नंद लाला, गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली, लतन में ठाणे बनमाली, भ्रमरसी अलग कस्तूरी तिलक, चंद्रसी झलक, ललित छवि श्यामा प्यारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. असा सुंदर आहे देखिला डोळा, बैसला मनी. आणि जे मृत्यूचा विषय होतो तोच कृतीचा विषय होत असतो. होते ते उमटले वरी, म्हणून तोची वदनी उच्चारी. ह्या गोपिकाला ना सगळ्याचा विसर पडला, पण कसा? आपुलियाचा विसर भोळा. ह्या गोपिकेला विसर पडला, पण विसर भोळा आहे. ज्या अर्थी तुकाराम महाराज विसराला भोळं म्हणतात, त्याचा एक अर्थ चॅप्टरही विसर असला पाहिजे. त्याचा अर्थ काय? काय काय लोक भलते भोगी पण त्याग्याचा आव आणतात. हा काय आणतात? त्याग्याचा. वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, आमच्या महाराजाला मौन आहे, ते काहीच खात नाही. महाराज ताग येतं का? विठाल विठ्ठल विठाल 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 विठाल. महाराज बासुंदी पेता का? नारायण नारायण. तक्र शिष्यामान आणि दुधा म्हणे नारायण नारायण. दावी वैराग्याची कळा आणि भोगी विषयाचा सोहळा. म्हणून धाडसानं सांगतो, संसारिकापेक्षा माझ्याकडे बघू नका तुम्ही, अशी मी सांगायला लागलो तुम्हाला. तात्पर्य काय? हो, वेगळे वेगळे. पण हा चॅप्टर विसर आहे. पण बोला काय काय लोक, महाराज आमचे एक मित्र आहेत, नाव नाही सांगत आता, त्यांना मोबाईलमधलं सगळं कळतं. पण आपण पुढे गेलो, मला काय कळतं ते व्हॉट्सअप कसं असतं. संजू महाराज मला असं वाटतं बूट काढून मुस्काळ झोडावं याचा. पण तेच मला क्लिपा पाठीचं. हे व्हिडिओ कॉल आला आणि हे आमका आलं आणि तोपर्यंत आलं का पाठीचं, आणि पुन्हा म्हणतो मला व्हॉट्सअपमधलं काय कळत. असे नाटकं नाही केले पाहिजे. जे येते सरळ, जे येते सरळ. हिला जो विसर पडला तो भोळा विसर पडला, आपुलियाचा विसर भोळा. पण कशाने? गोविंद कळा कौतुके. गोविंदाच्या कळाच अशा आहेत, त्याच्या 4 कळा आहेत. कधी तो वेणूने विसर पाडतो, कधी तो रूपाने विसर पाडतो. आज आपण रूपाचा विसर पाहिलाय. कधी वेणूने, कधी रूपाने, कधी लीलेने. लीलेचा विसर सांगू का 2 मिनिटात एक? का आता कृष्णचरित्र चालू आहे, शेवटी 10 मिनिटात सांगितलं तरी सगळं चालतंय. भगवान कृष्ण लहान होते आणि यशोदेनं त्याचा सुंदर शृंगार केला. कोणाचा? कृष्णाचा. आणि भगवान कृष्ण असे फिरायला निघाले.
कुठे निघाले? फिरायला निघाले. आणि ते कसे दिसत होते? कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कमरेला शोभे हो शोभे पिवळा पितांबर. छुम छन नन छुम छन नन छुम छनक छनक छन छन, छुम छन नन छुम छन नन छुम छनक छनक छन छन. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कमरेला शोभे हो शोभे पिवळा पितांबर. छुम छन नन छुम छन नन छुम छनक छनक छन छन, छुम छनक छनक छन छन, छुम छनक छनक छन छन, छनक छनक छन छन. घुंगरू वाजायला लागले, चालायला लागला. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गोपिका होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एक परिसरातली वारकरी. लय गोड चाली म्हणतात त्याला, साध्या साध्या पण लय गोड लागतात त्या. गोकुळेला गव दावितो चक्रपाणी, भोवती वेष्टित बैसल्या गवळणी, मध्ये सावळा सुकुमार चक्रपाणी. अशी ती गवळण लय गोड आहे. आणि मग त्या म्हाताऱ्या म्हणल्या, कृष्णा नाचून दाखव बरं. कृष्णा म्हणला, फुकट नाही. पैठणावरून आलो, नाशिकला निघालो. काय झालं? कृष्णाचं सांगायला लागलो मी. तुम्ही काय लय मनाला लावून घेतलं? पण मनाला लावून घ्या असं ना थोडं. पण मी फुकट नाही ना असं. मग काय देता? आता गोपिका एवढ्या हुशार, म्हाताऱ्या गोपिका पुण्यात त्या म्हणल्या, कृष्णा तू जर नाचला ना तुला ओंजळभर ताक देईन. आणि ओंजळभर ताका करता कृष्णानं नाचायला सुरुवात केली. एक कोणता राग आहे मला माहीत नाही, पण त्याची एक चीज आहे. त्याच्या चतुरंग गायलेला आहे बघा अनुप जलोटाजीने. पण ती चीज मला थोडीशी येते. त्यात कृष्णाच्या नाचण्याचं वर्णन आहे म्हणून म्हणू का थोडीशी. हा, त्रितालात लय गोड आहे. कृष्णा नाच बरं. ओंजळभर ताक घेतलं आणि ओंजळभर ताका करता कृष्णा नाचायला लागला. ते रामानंद सागरजीची एक छपाई आहे बघा श्रीकृष्ण मालिकामध्ये. शेष गणेश दिनेश महेश सुरेश उजाभो निरंतर ध्याई, ताही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावे. नारद से शुक व्यास रटे पचिहारित पुणे पार न पावे. ताही अहिर की छोहरिया छचुया भर छाछ पे नाच नचावे. ताई अहिर की छोहरिया छचुया भर छाछ पे नाच नचावे. आणि असा तो नाचायला लागला. ये गोपी दुसऱ्या गोपिकेला म्हणते, सखे बाजे पग पैंजनी, 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 पैंजनी सखे बाजे पग पैंजनी, सखे बाजे पग पैंजनी, सखे बाजे पग पैंजनी, सखे बाजे पग पैंजनी, पैंजनी सखे बाजे पग पैंजनी, सखे बाजे पग पैंजनी, सखे बाजे पग पैंजनी. काली बनमाली छबी निराली, जो है मन मोहे जिया राजो है भवे कमान. किए दान तान मुरली की तान, करे मधुर दान मारे जबान, है गई जान संग बाजे पखावज. संग बाजे पखा
असा नाचायला लागला. सगळ्या गोपिका खुश. दुसऱ्या दिवशी कृष्णा नाच रे, गोपिका खुश. तिसऱ्या दिवशी कृष्णा नाच रे, गोपिका खुश. भगवान म्हणलं या म्हाताऱ्या डिस्को पाहायला सोकले म्हणले, आता जरा बघावं लागेल ह्यांच्याकडे काहीतरी. परमात्मा एके दिवशी त्या गोपिकेला म्हणला, का ग आज्यांनो, रोज आम्हीच नाचावं का? कधी आम्ही नाचावं, कधी तुम्ही नाचाव. कृष्णा आमचे का वय काय रे? नाही नाही म्हणे, नाचावं लागेल. नाही नाही रे म्हणे, तू नाच. आज थाक म्हणता लोण्याचा गोळा घे, पण तू नाच, आम्ही नाही नाचणार. भगवान म्हणले आज मजाच करायची. आता दोन्ही पकवायचे आणि टाळ करी. नाचायला लागले म्हणलं की तुम्ही ठेका धरायचा, तुम्ही टाळ वाजवायचा. आणि गिअर टाकला म्हणलं की काही क्षण थांबायचं, पुन्हा माझे इशारा पाहून वाजवायला सुरुवात करायची. भगवान कृष्ण म्हणले आज मजाच करायची. आणि भगवान कृष्णानं काय केलं, नाचायला सुरुवात केली. आणि कसा नाचतोय त्याचा ठेका ऐका. हा, आपला फुगडीचा ठेका सुरुवातीला त्रितालाचा. हा, टाळ. कृष्णानं नाचायला सुरुवात केली. चांगले हस्तविन्यास, पदविन्यास, नेत्रकटाक्षाचे विन्यास, सगळे भ्रुकुटी विन्यास, सगळे नृत्याचे विन्यास दाखवायला सुरुवात केली. गोपिका म्हणल्या, बाई हे टीच बरंच आहे, पण काय नाचत ग, काय नाचत म्हणली. टायगर श्रॉफला मागं टाकलं म्हणजे काय नाचत. भगवान म्हणले यांना नाच बघूच द्यायचा, आज चांगला नाच रंगात येऊ द्याला. आणि परमात्म्याने पहिला गिअर टाकला. पहिला गिअर टाकल्याबरोबर ज्या म्हाताऱ्या ज्या दगडावर बसल्या होत्या त्या दगडा सगळं डोलायला लागले. हा, सगळं डोलायला लागले. चांगल्या डोलू दिल्या, चांगल्या डोलू दिल्या. परमात्म्याने दुसरा गिअर टाकला. टाकल्याबरोबर बघता काय म्हाताऱ्या दगडावरच्या खाली उतरल्या, धरला ना ठेका. टाळी वाजवा, टाळीचा आवाज येत नाही मला. अशा नाचायला लागल्या. या म्हाताऱ्यांच्या सुन्या घरी काम करू लागल्या. त्यांना म्हणलं अगं चला चला, काय मजा आहे, काय खेळ आहे, आणि कामात काय बसल्या, चला. अरे कृष्ण आम्हाला लय काम आहेत रे. काम रोजच आहे म्हणले. काला का रोज आहे का, चला. सगळ्या गोळीने आणल्या. आणि जेव्हा ती सासू नाचायला लागली, दिसू लागली, एक दुसरीला म्हणती, अगं बघितलं का आमचं सोम, तिला भाजी नीट कर म्हणलं, हिची पाठ गळून येते. तिला जरा पोरगी घे म्हणलं, हिच्या मनक्याला दणका बसतो. हा, कशा खुश झाल्या बघा सुनाबीन सासवाबी. आणि आज बघा तिला कसं सुचायला लागलं. पण नाचता नाचता पाय लचकला, काय झाला तर मलाच निस्तरावं लागल म्हणून सून गेली. आणि तिनं सासूचा हात पकडला. परमात्म्याने तिसरा गिअर टाकला. तिसरा टाकल्यावर बघता काय सुनाने बी धरला टेका. हा, या म्हातारे शेतात काम करत होते. त्यांना बोलून आणलं आणि त्यांनी पाहिल्या म्हाताऱ्या नाचायला लागल्या. त्यातल्या एक म्हाताऱ्याचं नाव ढिगा पाटील होतं, एकाचं नाव दगडूबा होतं. दगडूबा ढिगा पाटलाला म्हणतो, ढिगा पाटील कोणाची असल, आपली कवाच नाही, लय धाका ठेवलेली आहे, डोक्यावरचा पदर पडू देत नाही. अशा वल्गना करायला लागला. तेवढ्या त्याचीच म्हातारी पुढं आली. परमात्म्याने ते पाहिलं, म्हातारं गेलं, म्हातारीच हात पकडला. कृष्णानं चौथा गिअर टाकला. टाकल्यावर बघता काय म्हातारीने बी ठेका धरला. हा, त्यांचे पोरं काम करू लागले, त्यांना आणलं. त्यांनी पाहिलं, ही बी नाचायला लागली, मम्मी बी आणि पप्पा बी, डंगर बी आणि डंगरी बी. आणि एक पोरगा दुसऱ्या पोराला म्हणत, तुला सांगतो संजू, माफ करा बरं महाराज, माफ करा, तुला सांगतो, माफ करा, तुला सांगतो विराज, तुला सांगतो हे म्हातारी लय चांगले होते. यांना मोबाईल घेऊन दिले तसे बिघडले ते. हे पडले झडले तर आपल्याला सावरावं लागेल. मग पोरं पुढे गेले. पोरं पुढे जाऊन त्यांनी त्यांचा हात पकडला. परमात्म्याने पाचवा गिअर टाकला.
परमात्म्याने 5वा गेर टाकल्या बरोबर इथं बसा बसा इथं या अंकुश या 5वा गेर टाकल्या बरोबर सगळ्यांनी ठेका धरला हा आता ऐका शिवसमाधी भूल गए ऋषी मुनी की तारी वेद पडत ब्रह्मा भूले फुले ब्रह्मचारी धातू मूर्त्या नाचू लागल्या परिवारे सहित स्वर्गेच्या अप्सरा नाचते सगळे नाचायला चांगले नाचू दिले रंगाचू दिले आणि एकदम परमात्म्याने न्यूट्रल टाकल्या बरोबर म्हातारीचा पदर पार खाली पडला आणि तिला पुढे डिगा पाटील दिसला नवरा दिसला तिने लगेच पदर सावरला आणि नवऱ्याला म्हणले तुम्ही कधी आले ते म्हणले मुन्नी जब बदनाम हो गए हम तभी आ गए. अशा भगवंताच्या लीला आहेत अशा भगवंताचं रूप आहे असं परमात्म्याचं वेणू आहे अशा परमात्म्याच्या प्रिय आहेत गोविंद कळा कौतुके. आता ही याच्या परमार्थाच्या मस्तीत आहे पण हो बाकीच्यांना काय कळतं पण तो का म्हणे हासे जन नाही कान ठाई. आता गोपिकांचा पुरुषार्थ काय एका वाक्यात सांगतो तुमच्या आमच्या कानावर निंदास्तुती येते जगदाळे महाराज आणि परिणामही होतो स्तुती आल्यावर माझ्यासारखा कोण आहे हा निंदा केल्यावर फक्त आम्हाला एकानं म्हणावं जमलं नाही पण एकानंच म्हणावं एवढा ना एवढा नारळ भेटू 8 दिवस करमत नाही. निंदास्तुती कानावर येते आणि परिणामही होतो योगाच्या कानावर जातच नाही तर परिणाम होतच नाही. पण गोपिका या अवस्थेवर आहेत कानावर निंदास्तुती येते तरी परिणाम होत नाही त्याला म्हणतात उत्तमा सहजा अवस्था. या अवस्थेवर गोपिका आहेत म्हणून तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. आणि ही अवस्था प्राप्त झाली कशी देखीला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी विठोबा अशा भगवंताचा चरित्राचा उच्चार करायचा. भगवान वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येऊन मथुरेमधून गोकुळात आले आणि गोकुळात येऊन भगवंतानं बाललीला केल्या. हो रांगत रंगणी चोरित लोणे बांधित चरणी देते गाणं यशोदे साज दूध बक्षुने तमाल निळे नवल केले साजने कृष्ण भगवान थोडे लहानाचे मोठे झाले बाळपणी रेटा रगडिले दाढे आणि मारले गाडे कागब यानं अनेक असुर मारले याने आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो बळीची पाताळी घातल्यान गो बळीची पाताळी घातल्यान गो बळीची पाताळी घातल्यान गो बळीची पाताळी घातल्यान गो गोवाडी वा आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर मारल्यान गो याने आगासुर बकासुर मारल्यान गो आगासुर बकासुर आगासुर बकासुर आगासुर बकासुर आगासुर बकासुर आगासुर बकासुर आज परमात्म्याने मारला याने आगासुर बकासुर नुगडता बालपणाची फुली जी आम्ही अदानवी सृष्टी केली. भगवान थोडे मोठे झाले मोठे होऊन छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली. ए छोटे छोटे गोपाळ पुढे या इथं या 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 रे तुम्ही या 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 खाली बसलेले या पुढं ए या पुढं चला 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 या या उभं राहायचं चला चला वा 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 या या अजून कोणी आहे का बाबा तुम्ही येऊ नका असे कवळे कवळे गोपाळ पाहिजे या 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 इकडे माझ्याकडे कोण कोण उभं राहायचं. असे गोपाळ गोळा केले थोडे कमी आहेत पण असू द्या जेवढे
विराट हा इंडिया टीम चला वा पुढे यार पुढे हा असे गोपाळ गोळा केले वा 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 छान 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 करायला उभं करा वर वा जमलं असे गोपाळ गोळा केले छोटे छोटे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो